जयसिंगपूर पोलिसांच्या कथित मानसिक छळामुळे एका अपंग तरुणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संदीप वसंत कोळी या तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून घेतले होते. मात्र चौकशी न करता त्याच्या घरच्यांवरच दबाव आणून सोने कुठे आहे, पैसे कुठे ठेवले, तुमच्या मुलाचा एन्काउंटर करतो अशा थरारक धमक्यांचा जणू पाढा घरच्यांसमोर वाचला गेल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केलाय. पोलिसांकडून झालेल्या अनाकलनीय मानसिक छळामुळे संतापलेल्या आणि भयभीत झालेल्या संदीप कोळीने आत्महत्येचा प्रयत्न केला. नशिबाने कुटुंबियांनी तात्काळ प्रतिसाद देत त्याला CPR रुग्णालयात हलवले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या 1 महिन्यापासून संदीप कोळी आणि त्याचे आईवडील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे न्यायासाठी धाव घेत आहेत. मात्र आजवर त्याच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नसल्याचा गंभीर आरोप कुटुंबियांनी केलाय. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून झालेल्या दबावाच्या, मानसिक अत्याचाराच्या आणि चौकशीतील गंभीर त्रुटीच्या मुद्द्यांवर स्थानिक पातळीवर संताप व्यक्त केला जात आहे. कुटुंबियांचा प्रश्न कायम आहे. अपंग तरुणाला चौकशीच्या नावाखाली धमक्या देऊन त्रास देण्यामागे नेमका हेतू काय? न्याय मिळणार की अजूनही पोलीस मौनच राखणार? या प्रकरणाचा त्वरित तपास व्हावा, संबंधित पोलिसांवर कारवाई व्हावी आणि संदीप कोळी यांना न्याय मिळावा अशी मागणी आता स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. तारा न्यूज हे प्रकरण पुढेही बारकाईने पाहणार असून पुढील घडामोडींवर लक्ष ठेवणार आहे.